नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, MCCच्या वतीनं ऑल इंडिया लेवलला जे ॲडमिशन प्रक्रिया राबवली जाते त्याचं शेड्यूल ऑलरेडी प्राप्त झालेलं आहे. आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल शेड्यूल फॉर ऑनलाईन काउन्सिलिंग अलॉटमेंट प्रोसेस फॉर नीट 15% ऑल इंडिया कोटा अँड 100% डीम्ड युनिव्हर्सिटीज, सेंट्रल युनिव्हर्सिटीज, एम्स इन्स्टिट्यूशन, जिपमर for MBBS, BDS and BSc नर्सिंग कोर्सेस फॉर द अकॅडमिक इयर 2026. थोडक्यात MCCच्या माध्यमातून ऑल इंडिया लेवलला जी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते त्याचं वेळापत्रक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. ऑफिशियल पोर्टलवर हे वेळापत्रक MCCच्या वतीनं काही वेळापूर्वीच त्या ठिकाणी अपलोड झालेलं होतं आणि जे वेळापत्रक अगदी डिटेलमध्ये आपल्यासाठी मी या ठिकाणी शेअर करतो आहे. त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. ह्या MCCच्या वतीनं एकूण 2 वेळापत्रक त्या ठिकाणी पब्लिश झालेले आहेत. पहिलं जे आपल्यासमोर स्क्रीनवर आहे हे ऑल इंडियाचं शेड्यूल आहे, ज्या माध्यमातून ऑल इंडियाचे राऊंड कशा पद्धतीनं कंडक्ट होतील ते तुम्हाला पाहायला मिळेल. या ठिकाणी आपल्याला राऊंड 1चं शेड्यूल हे या ठिकाणी सुरुवातीला आहे. त्यानंतर इथं राऊंड 2चं शेड्यूल आहे, हे राऊंड 3चं शेड्यूल आहे आणि त्यानंतर हे ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड म्हणजे 4थ्या राऊंडचं शेड्यूल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर अगदी पहिल्याच राऊंडच्या संदर्भाने आपण जर शॉर्टमध्ये बोलायचं झालं तर ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया 5 ऑगस्टपासून सुरू होईल. 12 ऑगस्टपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी दुपारी 3पर्यंत रजिस्ट्रेशन प्रक्रिया ओपन असेल. पेमेंट फॅसिलिटी सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध असेल आणि 5 तारखेला जे रजिस्ट्रेशन सुरू होतं आहे तर त्या ठिकाणी चॉईस फिलिंग मात्र 6 ऑगस्टपासून सुरू असेल. आणि अशा पद्धतीनं जे तर पहिलं जे राऊंड आहे ते रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंगच्या संदर्भाने 13 ऑगस्टला संपेल आणि या राऊंडचा निकाल 17 ऑगस्टला त्या ठिकाणी जाहीर होईल. आणि ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये अलॉटमेंट मिळेल अशा विद्यार्थ्यांनी 18 ऑगस्टपासून 22 ऑगस्टपर्यंत संबंधित कॉलेजला जाऊन रीतसर रिपोर्टिंग करायची आहे. फीज भरून डॉक्युमेंट देऊन आपलं ॲडमिशन प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण करायची. अर्थात यावर्षी बरेचसे नवीन नियम इम्प्लिमेंट होतील अशा पद्धतीचे काही व्हिडिओ माझेही पाहण्यात आले होते. मग आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं रिपोर्टिंग करता येईल की प्रत्यक्ष जाऊन करावी लागेल, हे या संदर्भातले अजून काही गाईडलाईन लवकरच उपलब्ध होतील तेव्हा त्याही तुम्हाला मी नक्की शेअर करेल. तर अशा पद्धतीनं हा पहिला राऊंड आहे. तर याला पॅरलल महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं राऊंड कधी सुरू होईल त्याबद्दलचं हे वेळापत्रक या ठिकाणी उपलब्ध आहे. याला आपण म्हणूया ऑल इंडिया कोटा अँड स्टेट कोटा शेड्यूल. तर इथं जसं आपण म्हणलं 4 ऑगस्टपासून 17 ऑगस्टपर्यंत MCCचा राऊंड असेल, त्याला पॅरलल किंवा त्याच्यापेक्षा समजा त्याच्या आजूबाजूचंच शेड्यूल असलेलं वेळापत्रक असलेलं हे स्टेट काउन्सिलिंगचं शेड्यूल असेल. ते 13 ऑगस्टपासून 22 ऑगस्टपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर हे जे काही शेड्यूल आहे या शेड्यूलच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल. अर्थात पहिले टप्पा रजिस्ट्रेशनचा असेल. रजिस्ट्रेशन साधारण असं गृहीत धरूया की या आठवड्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे साधारण 6-7 तारखेच्या दरम्यान रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होऊ शकते. अर्थात CT सेलची कितपत तयारी झालेली आहे हेही आपल्याला पाहावं लागेल. परंतु रजिस्ट्रेशन प्रक्रिया हे पहिल्या आठवड्याच्या शेवटपर्यंत सुरू होईल आणि 13 तारखेपर्यंत 12-13 तारखेपर्यंत हे रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होऊन टप्प्याटप्प्यानं पुढच्या प्रक्रिया अर्थात मेरिट लिस्ट पब्लिश होणं, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट पब्लिश होणं, त्यानंतर चॉईस फिलिंगची प्रक्रिया, त्यानंतर अलॉटमेंट आणि त्यानंतर रिपोर्टिंग. तर अशा पद्धतीनं जे तर हे पुढचं शेड्यूल जे येतं आपल्याला स्टेट राऊंडमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तर अर्थात ऑल इंडियाचं हे शेड्यूल जे की ज्या विद्यार्थ्यांना अगदी चांगले गुण आहेत ते एम्सला जाण्यासंदर्भाने किंवा जिपमरला जाण्यासंदर्भाने किंवा ऑल इंडिया कोट्यातील टॉपचे जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी प्रवेश घेण्याच्या संदर्भाने अतिशय महत्त्वपूर्ण असतं. आणि त्याला पॅरलल असे विद्यार्थी ज्यांचं पेईंग कॅपॅसिटी आहे, स्कोअर कमी आहे, ज्यांना डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, मग ते राऊंडमधनं असेल, NRI कोट्यातनं असेल, त्यांच्यासाठी सुद्धा हे शेड्यूल अतिशय महत्त्वाचं असतं. सो जे विद्यार्थी महाराष्ट्राच्या देशभरामध्ये मेडिकल प्रवेश प्रक्रियेत जाऊ इच्छितात अशा सगळ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं MCCच्या वतीनं आलेली अपडेट अतिशय महत्त्वाची आहे, जी आपल्याला या ठिकाणी मी शेअर केलेली आहे. यानंतर पुढचे जे वेळापत्रक आहे राऊंड 2 असेल, राऊंड 3 असेल, त्याचंही डिटेल शेड्यूल आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. परंतु तुर्तास आपण पहिल्या राऊंडच्या संदर्भाने डिटेल माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये एनरोल करायचं असेल, मग ते MBBS ॲडमिशन संदर्भात असेल, डीम्ड युनिव्हर्सिटी ॲडमिशन संदर्भात असेल किंवा महाराष्ट्राच्या मेडिकल ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भात असेल, त्यांनी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नक्की संपर्क करा. प्रत्यक्ष येऊन माहिती घ्या, काउन्सिलिंगसाठी एनरोल करा. रजिस्ट्रेशन टू ॲडमिशन अशी सगळी सेवा
आपल्याला आमच्या वतीनं देण्यात येईल आणि तुमचा प्रवेश जो आहे तो त्या ठिकाणी मार्गी लावण्यात येईल. सो जे इच्छुक असतील त्यांनी नक्की एकदा ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला व्हिजिट करा. ज्याही विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्यांनी इतर गरजू मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.